विद्यार्थी संघ आंबेगाव तालुक्याच्या वतीने मंचर आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले। यामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत की दररोज तालुक्यातील शेकडो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी मंचर आणि परिसरातील शिक्षण संस्थांमध्ये ये-जा करतात। मात्र सध्याच्या बस व्यवस्थेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे। विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता सकाळी 7:30 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 6 या वेळेत जादा बसेस उपलब्ध करून द्याव्यात। महात्मा गांधी विद्यालय बस थांबा या ठिकाणी विद्यालयासमोर अनेक बसेस थांबत नाही, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते। तसेच विचारणा केली असता चालकांकडून उद्धट वागणूक मिळते, तरी या ठिकाणी सर्व बसेस थांबवणे अनिवार्य असावे। साकोरे गावातून सध्या बस सेवा अपुरी असल्याने तेथील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। या गावातून नियमित आणि हक्काची बस सेवा सुरू करण्यात यावी। सध्याच्या बस फेऱ्यांमध्ये कोणतीही नियमितता नाही। बसेस वेळेवर धावतील याची खात्री प्रशासनाने घ्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचे लेक्चर बुडणार नाहीत। अपुऱ्या बस सेवेमुळे कॉलेजमधील उपस्थितीवर परिणाम होत असून विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत आहे। तरी वरील मागण्यांचा गांभीर्याने विचार करून येत्या 15 दिवसात सकारात्मक निर्णय घ्यावा। जर 15 दिवसांच्या आत हे प्रश्न मार्गी लागले नाहीत तर नाईलाजाने सर्व विद्यार्थ्यांना तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा एसटी प्रशासनाला दिला आहे। विद्यार्थ्यांनी आम्हाला एक निवेदन आणून दिलं आहे। वडेगाव परिसर, तासनावडी परिसर आणि पिंपळगाव साकोरा औषध बुद्रुक या भागातल्या विद्यार्थ्यांची शाळेच्या त्या विद्यार्थ्यांनी गाड्याच्या वेळेत बदल करून मागितलेले आहे। सदर गोष्टी या निवेदनानुसार स्वीकारलेल्या आहेत आम्ही। ते आम्ही वरिष्ठांच्या निदर्शनाला आणून देऊ आणि त्यांना समक्ष बोलवून अधिकाऱ्यांच्या समोर ते मागणी करू आणि प्रोसिजर चालू करू। त्या पद्धतीने त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार गाड्यांचे वेळापत्रकात बदल करू। मोठी मागणी आमची एमजीची बस एमजी मुख्य मागणी त्यांची महात्मा गांधी विद्यालय आपलं बस स्टॉपची मागणी केलेली आहे। तिथे डेपो अंतर्गत आम्ही सर्व लोकांना सूचना देऊ, ड्रायव्हर कंडक्टरला, आणि स्टॉप विद्यार्थ्यांसाठी चढ उतार करण्यासाठी किती दिवसामध्ये तुम्ही मागणी पूर्ण करणार आहे त्यांची? करणार विद्यार्थी आम्ही प्रोसिजर आम्ही वरिष्ठांना सूचना देऊ। सदर ठिकाणी बस थांबा, स्टेज निर्माण करायला अवधी लागेल, त्याला 8-10 दिवसात आम्ही प्रोसिजर करू। 8 ते 10 दिवसामध्ये तुम्ही मागणी पूर्ण करणार? संघातर्फे मंचर बस डेपोला निवेदन केलेलं आहे। 15 दिवसात जर त्यांनी काही निर्णय घेतला नाही तर आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। काही ठिकाणी असं आहे, ग्रामीण भागामध्ये बस उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन केलेलं आहे। काही ठिकाणी मी स्वतः भीमाशंकरच्या भागात राहते, तिकडून यायला बस आहे, पण बसमध्ये एवढी गर्दी असते की त्या बस आमच्या गावामध्ये थांबत सुद्धा नाही। आम्हाला 1 ते 2 तास आम्हाला गावात उभं राहायला लागतं। मुलांचा कॉलेजला यायचा टाईम वेगळा, जायचा टाईम वेगळा, बसचा यायचा टाईम जायचा टाईम वेगळा, तो मॅच होत नाही। आम्ही त्याच्यासाठी त्यांच्याकडे निवेदन केलेलं आहे। त्यांनी जर आमच्या निवेदनाला काही उत्तर नाही दिलं तर आम्ही मोर्चा काढू। विद्यार्थी संघ आंबेगाव तालुका यांच्या वतीने एसटी डेपो मंचर येथे अर्ज देण्यात आला। आज अर्जाचं कारण असं होतं की एसटीचा अपुरा तुटवडा, कारण की काय होतं आहे की एमजी ज्यावेळेस कॉलेजच्या एसटी 11चं कॉलेज असताना कॉलेजची जी एसटी म्हणजे एसटी मंचरला ती 10:30ला येते, त्यानंतर विद्यार्थ्यांना स्टँडवरून कॉलेजला जायला अर्धा तास लागतो। यामध्ये जो एमजी बस स्थानकावर जे काही बस स्टॉप केलेला आहे तिथं प्रत्येक एसटी थांबली आहे, जेणेकरून मुलींना तिथं उतरून मुलींना 10 ते 15 मिनिटात कॉलेजला जाता येईल। तसेच भरपूर अशा विद्यार्थ्यांना अडचण येत आहे। पिंपळगावमध्ये रोज 30 ते 40 विद्यार्थी रस्त्याला हात करून गाड्यांना हात करून येत आहे मंचरला, कारण की त्यांना एसटी नाही आहे। भरपूर सारे आम्ही अर्ज एसटी प्रशासनाला दिलेले आहे, निवेदन केलेले आहे। एसटी प्रशासन लवकरच 15 दिवसात आम्हाला योग्य ते म्हणजे निर्णय देणार आहे। जर योग्य ते निर्णय नाही झाला तर 15 दिवसात विद्यार्थी संघ आंबेगाव तालुका यांच्या वतीने एसटी मंडळाकडे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा मोर्चा नेण्यात येईल। याला सर्वस्वी जबाबदारी एसटी प्रशासन राहील। आम्ही आमच्या पद्धतीने योग्य ते निवेदन दिलेले आहे। त्यांनी जर योग्य ते आम्हाला त्याच्यावर उत्तर दिले नाही तर 15 दिवसात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा मोर्चा हा एसटी बस प्रशासनाला धडकेल। वतीने
आपल्या मनसर बस स्टँडला अर्ज देण्यात आला. अर्जात असं नमूद केलेले आहे की विद्यार्थ्यांना 7:30 ते 12 या दरम्यान कोणत्याही प्रकारची एसटीची गैरसोय, प्रत्येक विद्यार्थ्याला गैरसोय होते आणि त्याच्यानंतर 4 वाजता कॉलेज सुटल्यानंतर 6 वाजेपर्यंत बस उपलब्ध नाही आहे. म्हणजे विद्यार्थी जर 4 वाजता सुटला तर संध्याकाळी घरी जायला 7 ते 7:30 वाजतात. आणि आत्तापर्यंत कितीतरी ॲक्सिडेंटचे प्रमाणसुद्धा अण्णासाहेब आवटे कॉलेजच्या रोडला झालेले आहे. तर आपण आत्ता आवेदन असं दिलं आहे मनसर बस स्टँडला की आम्हाला 7:30 ते 12 या दरम्यान मुबलक प्रमाणात इष्ट्या विद्यार्थ्यांना द्याव्यात आणि 4 ते 6 या वेळेत पण मुबलक प्रमाणात इष्ट्या द्याव्यात.